Hello guys, welcome to my YouTube channel Online Tech Hub. On this YouTube channel, I started the lecture series of the C programming language, and the next topic will be preprocessor. तर बघा, सी प्रोग्रामिंग लेक्चर सिरीज मधील नेक्स्ट टॉपिक आहे प्रीप्रोसेसर. तर आतापर्यंत आपण जवळपास सी लँग्वेजचे 24 व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. तर तुम्ही ते बघून घ्या, त्यातून तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होतील. तर सी लँग्वेज मधील आपण नेक्स्ट टॉपिक बघणार आहोत आज, प्रीप्रोसेसर. तर प्रीप्रोसेसर हा सी लँग्वेज या लेक्चर सिरीज मधला लास्ट टॉपिक असेल, आणि यानंतर आपण लवकरच दुसऱ्या प्रोग्रामिंग लँग्वेजचे लेक्चर सिरीज स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे, तर बघूया आजचा सी प्रोसेसर डिरेक्टिव्स. तर बघा, the preprocessor is a microprocessor that is used by compiler to transform your code before compilation. आता याच्यामध्ये बघा, प्री प्रोसेसर म्हटलंय. काय म्हणलं याच्यामध्ये? तर प्री प्रोसेसर याचा अर्थ काय की जो आपला कोड असणार आहे तो कोड कंपाईल व्हायच्या अगोदर, बिफोर कंपायलेशन, तुमचा कोड काय होतो, एक्झिक्यूट होतो किंवा ट्रान्सफॉर्म केला जातो. तर तो कोण करतो? तर प्री प्रोसेसर करतं. कोण करतं? प्रीप्रोसेसर करते. ठीक आहे. इट इज कॉल्ड अ मायक्रो प्रीप्रोसेसर बिकॉज इट अलाउज अस टू ऍड मॅक्रोज. आता ह्याला मायक्रो प्रीप्रोसेसर का म्हणायचं? तर हे जे आहे, तर इट अलाउज अस टू ऍड द मॅक्रोज. आपण त्याच्यामध्ये मॅक्रोज ऍड करू शकतोय. बघा, प्रीप्रोसेसर डिरेक्टिव्ह आर एक्झिक्युटेड बिफोर कंपायलेशन. म्हणजे जे काय प्रीप्रोसेसर आहेत हे एक्झिट कधी होतात? तर बिफोर कंपाईल, म्हणजे तुमचा प्रोग्राम कंपाईल व्हायच्या पण अगोदर हे प्रीप्रोसेसर काय होतं? तर डिरेक्टिव्ह एक्झिक्यूट होतात. ठीक आहे. ऑल प्रीप्रोसेसर डिरेक्टिव्ह स्टार्ट विथ द हॅश सिम्बॉल. लक्षात ठेवा, ऑल प्रीप्रोसेसर डिरेक्टिव्ह हे हॅश सिम्बॉलनं स्टार्ट होतात. ठीक आहे. देन बघा पुढचं आहे. तर आता बघा, इथे एक डायग्राम मध्ये बघा, हा तुमचा फर्स्ट आपण सी प्रोग्राम असणार आहे. ठीक आहे. सी प्रोग्राम नंतर काय होईल हो, की फर्स्ट आपण तुमचा जो काही प्रोग्राम आहे हा कुणाकडे पास होणार आहे? प्री प्रोसेसरकडे पास होतो, आणि प्री प्रोसेसर त्याच्यावरती काय होतो? प्री प्रोसेसिंग करतो, आणि जो काही एक्सपांडेड सोर्स कोड असतो तो सोर्स कोड तुमचा कंपायलरकडे सेंड केला जातोय. तर ही आहे ऍक्च्युअल प्री प्रोसेसिंगची स्टेप. आता बघा, याच्यामध्ये पण प्री प्रोसेसिंग जे आहे ते बिफोर कंपायलेशन आहे. बघा कुठं आहे? इथं आहे कंपायलेशन. तर कंपायलेशनच्या अगोदर तुमचा फर्स्ट अपॉन सी प्रोग्राम पासेस टू दी प्री प्रोसेसर. ठीक आहे. तर बघा, आता काही बिल्ट इन प्री प्रोसेसर डिरेक्टिव्ह आहेत, तर त्यामधले आपण थोडेफार बघणार आहोत. त्याच्यामध्ये बघा, हॅश इन्क्लूड आहे, हॅश डिफाईन आहे, हॅश अनडेफ आहे, हॅश इफ डेफ आहे, हॅश इफ एन डेफ आहे, त्यानंतर हॅश इफ, हॅश एल्स, हॅश इलिफ, हॅश एनडिफ, हॅश एरर आणि हॅश प्रॅग्मा. तर हे काय? तर एवढे बिल्ट इन प्रीप्रोसेसर्स आहेत की जे आपण प्रोग्राममध्ये यूज करू शकतो. तर बघा, आता यानंतर बघणार आपण की व्हॉट इज मॅक्रो. आता प्रीप्रोसेसर बघितलं आपण, आता बघूया मॅक्रो. मॅक्रो बघा, सी मॅक्रोज प्रोव्हाइड्स अ पोटेंट मेथड फॉर कोड रियूज अँड सिम्प्लिफिकेशन. बघा, मॅक्रोज यूज केल्यामुळे कोड रियूज होणार आहे, ऑल्सो काय होणार? सिम्प्लिफाय पण होणार आहे. काय होणार आहे? सिम्प्लिफिकेशन पण होणार आहे. दे लेट प्रोग्रामर्स कन्स्ट्रक्ट सिम्बॉलिक नेम्स or phrases that are changed to certain values before the compilation process begins. बघा, मॅक्रोज यूज केल्यामुळे तुम्ही सिम्बॉलिक नेम्स किंवा सिम्बॉलिक कॉन्स्टंट्स तुम्ही डिफाईन करू शकताय की ज्याची व्हॅल्यू चेंज होईल. कधी चेंज होईल? बिफोर दी कंपायलेशन बिगिन्स, म्हणजे कंपायलेशन स्टार्ट व्हायच्या अगोदर काय होईल? हे जे काही आहेत मॅक्रोज वगैरे डिफाईन केले जातात किंवा एक्झिक्यूट होतात. त्यानंतर बघा, द यूज ऑफ more macros makes code easier to comprehend and maintain and makes mistakes less likely. बघा, इथं जर तुम्ही जास्तीत मॅक्रोज यूज केले तर त्यामुळे काय होईल? तुमचा कोड वगैरे इझी होतो फॉर मेंटेनिंग साठी वगैरे. तर याच्यामध्ये बघा, तर आपण बघा इथं सी मॅक्रो त्याचे काही ऍडव्हान्टेज वगैरे आहेत ते बघूयात कन्सेप्ट.
बघा मॅक्रो म्हणजे काय बघा. अ मॅक्रो इज अ सेगमेंट ऑफ कोड. मॅक्रो इज अ सेगमेंट ऑफ कोड विच इज रिप्लेस्ड बाय द व्हॅल्यू ऑफ मॅक्रो. बघा मॅक्रो म्हणजे काय हो, एक सेगमेंट ऑफ कोड असणार आहे. काय असेल सेगमेंट ऑफ कोड असेल आणि तो जी मॅक्रो आहे तो काय होईल व त्या मॅक्रोच्या व्हॅल्यूने काय होतो तो रिप्लेस होतो. ज्या ठिकाणी तुम्ही मॅक्रो घेणार तर त्या ठिकाणी मॅक्रोचे डेफिनेशन काय होतं तर रिप्लेस होते. ठीक आहे. तर बघा मॅक्रो इज अ डिफाइन्ड. मॅक्रो डिफाईन कसा होतो हॅश डिफाईन डिरेक्टिव्ह होतो. कुठला हॅश डिफाईन ही डिरेक्टिव्ह यूज केली जाते कशासाठी टू डिफाईन दी मॅक्रो. ठीक आहे. आता मॅक्रो जे आहेत हे दोन टाईप आहेत. एक आहे ऑब्जेक्ट लाईक मॅक्रो, दुसरा आहे फंक्शन लाईक मॅक्रोज. तर आपण बघूया एक वन बाय वन. फर्स्ट बघूया ऑब्जेक्ट लाईक मॅक्रोज. बघा द ऑब्जेक्ट लाईक मॅक्रोज इज अन आयडेंटिफायर दॅट इज रिप्लेस बाय व्हॅल्यू. काय म्हणले हो ऑब्जेक्ट लाईक मॅक्रोज म्हणजे काय तर हे आयडेंटिफायर असतील. काय असतील आयडेंटिफायर असतील की जे रिप्लेस होतील त्यांच्या व्हॅल्यूने रिप्लेस होतील. इट इज वायडली युज्ड टू रिप्रेझेंट द न्यूमरिक कॉन्स्टंट. कशामध्ये वापरतात हे न्यूमरिक कॉन्स्टंट मध्ये यूज केले जातात. ठीक आहे. त्यानंतर बघा एक्झाम्पल बघा इथं हॅश डिफाईन पाय 3.14. तर इथे काय केले आपण तर पाय नावाचं मॅक्रोज घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू काय स्टोअर केली 3.14. आता बघा जेव्हा आपण मॅक्रोज घेतो किंवा याला आपण सिम्बॉलिक कॉन्स्टंट म्हणतो. याला काय म्हणलं जातं तर सिम्बॉलिक कॉन्स्टंट पण म्हटलं जाते. ठीक आहे मॅक्रोजला. तर बघा सिम्बॉलिक कॉन्स्टंट जेव्हा आपण डिफाईन करतो तेव्हा इथं सिम्बॉलिक कॉन्स्टंट काय घेतलं किंवा मॅक्रो काय घेतलंय आपण पाय घेतला. इथं इक्वल टू हा सिम्बॉल इथं यूज करायचा नाही. लक्षात ठेवा इक्वल टू सिम्बॉल यूज करायचा नाही. फक्त कसं येणार आहे हॅश डिफाईन तुमचं मॅक्रोचं नेम आणि मॅक्रोची व्हॅल्यू यावेळी तुम्ही मॅक्रो काय करायचा डिफाईन करायचा. ठीक आहे. आता बघा इथं आपण मॅक्रो काय घेतलाय हो पाय हा मॅक्रो घेतलेला आहे. तर पाय हे मॅक्रो नेम आहे आणि जेव्हा जेव्हा तुम्ही पुढे प्रोग्राममध्ये पाय हा यूज करणार मॅक्रो यूज करणार तर त्या ठिकाणी काय होतं तर त्याची जी मॅक्रो नेम आहे इट इज रिप्लेस्ड बाय द व्हॅल्यू 3.14. ठीक आहे. तर हा आहे काय तर मॅक्रो ऑब्जेक्ट लाईक मॅक्रोज. त्यानंतर बघा फंक्शन लाईक मॅक्रोज. फंक्शन लाईक मॅक्रोज लुक्स लाईक फंक्शन कॉल. फंक्शन कॉलिंग सारखं असणार आहे बघा. त्याच्यामध्ये आपण एक बघा एक्झाम्पल घेतले तर हॅश डिफाईन MIN मीन. तर मीन नावाचं काय केलंय आपण इथं मॅक्रोज क्रिएट केलेला आहे. तर तो कसा असणार आहे फंक्शन लाईक मॅक्रोज आहे. त्याच्यामध्ये बघा दिस मॅक्रो टेक्स टू पॅरामीटर A, B आणि पुढे जे आहे इथं राऊंड ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे तर काय दिले आपण तर कंडिशन दिलेली आहे आणि त्या कंडिशनवरनं काय होईल तो मॅक्रो मधली मिनिमम व्हॅल्यू काय होईल फाइंड आउट होईल. तर कंडिशन काय सांगितली इथं तर कंडिशन बघा काय सांगितले A लेस दॅन B जर असेल तर A व्हॅल्यू रिटर्न होईल अदरवाईज काय होईल तर B व्हॅल्यू रिटर्न होईल. ठीक आहे. तर मीन काय तर मॅक्रोचं नेम आहे. मीन काय आहे मॅक्रो नेम आहे. ठीक आहे. जर मी इथं A ची व्हॅल्यू जर बघा 10 असेल आणि B ची व्हॅल्यू जर 20 या दोन्ही व्हॅल्यू काय केल्या मीन याला पास केल्या मीन या मॅक्रोजला तर आउटपुट काय येईल ऑब्विसली 10 येणार आहे. का तर इथं काय होईल A लेस दॅन B याचा अर्थ काय होईल तर 10 लेस दॅन 20 कंडिशन ट्रू होते. जेव्हा कंडिशन ट्रू आता हे जे ऑपरेटर आहेत कुठलं क्वेश्चन मार्क आणि कोलन तर ह्याला म्हणतात कुठले कंडिशनल ऑपरेटर म्हणतात. काय म्हणतात कंडिशनल ऑपरेटर. तर कंडिशनल ऑपरेटर काय करतात तर जी काही कंडिशन दिली जाईल ती कंडिशनवरून त्यातलं पार्ट होतो एक्झिक्यूट होतो. त्याच्यामध्ये बघा क्वेश्चन मार्कच्या अगोदर काय घेतलं इथं कंडिशन आहे. क्वेश्चन मार्कच्या प्रिव्हियसला काय आहे कंडिशन आहे. क्वेश्चन मार्क नंतर एक एक्सप्रेशन आहे आणि त्यानंतर कोलन मग अनदर एक्सप्रेशन आहे. तर या ठिकाणी जेव्हा कंडिशन ट्रू होते बघा जेव्हा ही कंडिशन काय असेल ट्रू असेल तेव्हा काय होईल द पार्ट बिटवीन द क्वेश्चन मार्क अँड कोलन विल बी एक्झिक्युटेड. कुठला पार्ट एक्झिक्यूट होणार आहे कोलन मधला आणि कोलन मधला आणि क्वेश्चन मार्क मधला. आणि जर कंडिशन जर फॉल्स असेल जर कंडिशन काय असेल फॉल्स असेल तर काय होईल कोलन मधला कोलनच्या जो पुढचा रिमेनिंग पार्ट आहे तो एक्झिक्यूट होणार आहे. ठीक आहे. तर हे आहे काय तर फंक्शन लाईक मॅक्रोज. ओके. त्यानंतर आता बघा काही सी लँग्वेजमध्ये प्री डिफाइन्ड मॅक्रोज आहेत. तर ते बघूया कोणते कोणते आहेत. तर फर्स्ट आहे अंडरस्कोर डेट. आणि अजून लक्षात ठेवा की जेव्हा आपण
मॅक्रोज डिफाईन करतो तेव्हा मॅक्रोनेम शुड बी इन अ कॅपिटल लेटर. कशामध्ये घ्यायचं आहे? कॅपिटल लेटरमध्ये घ्यायचं आहे. कंपल्सरी नाही आहे, पण शक्यतो कॅपिटल लेटरमध्ये घेतलं जाते मॅक्रोनेम जे असेल ते. ठीक आहे. आता इथं बघा जे बिल्ट इन जे आहेत ते पण कसे आहेत इथं मॅक्रो जे बिल्ट इन जे आहेत ते पण कसे आहेत तर कॅपिटल लेटरमध्ये आहेत. कसे आहेत तर कॅपिटल लेटरमध्ये आहेत. ठीक आहे. तर बघा बिल्ट इन मध्ये कुठले कुठले आहेत बघा, फाईल आहे, डेट आहे, टाइम आहे, लाईन आहे आणि STDC आहे. तर याने काय होईल, फाईल नेम प्रिंट होईल, डेट ना डेट, टाइम ना टाइम, लाईन ना लाईन, असे काय तर आउटपुट येईल. ठीक आहे. त्यानंतर आउटपुट बघा, आउटपुट यावेळी इथे येणार आहे. जी काय आपण जे मॅक्रोज यूज केले त्याप्रमाणे काही आउटपुट डिस्प्ले होणार आहे. ओके. त्यानंतर आता बघूया ॲडव्हान्टेजेस ऑफ युजिंग मॅक्रोज. मॅक्रोज यूज केल्यामुळे काही ॲडव्हान्टेजेस किंवा काही बेनिफिट्स आहेत. वी हॅव टू लर्न दॅट. फर्स्ट इज अ कोड रियूज. By allowing developers to decide a piece of code just once and use it several times. बघा काय होतं त्याच्यामुळं, तर बाय अलाविंग डेव्हलपर्स टू डिक्लेअर अ पीस ऑफ कोड जस्ट वन्स, जे आपण एकदाच मॅक्रो डिफाईन करतो आणि तो सेव्हरल टाइम तुम्ही तो यूज करू शकतो. मॅक्रो हेल्प द प्रॉम्प्ट मॉड्युलर प्रोग्रामिंग अँड मिनिमाइज द कोड डुप्लिकेशन. कोड डुप्लिकेशन होत नाही, कोड हा युनिक राहतोय. एकदा का तुम्ही मॅक्रो काय केला, डिफाईन केला की तुम्ही प्रोग्राममध्ये परत तो कधीही यूज करू शकताय आणि किती वेळा यूज करू शकताय. सो कोड रियूज ह्या काय ॲडव्हान्टेजेस आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा परफॉर्मन्स ऑप्टिमायझेशन. का आहे परफॉर्मन्स ऑप्टिमायझेशन? त्याच्यामध्ये बघा बाय मिनिमायझिंग फंक्शन कॉल ओव्हरहेड, मॅक्रोज मे बी युटिलाइज्ड टू ऑप्टिमाइज कोड एक्झिक्युशन. बघा हिनं काय होतं, कोड एक्झिक्युशन जे आहे ते पण ऑप्टिमाइज होतो. आता हे काय होतं, तर जेव्हा आपण प्री प्रोसेसर प्रोग्राममध्ये घेतो तेव्हा कंपाईल व्हायच्या अगोदरच काय केलं जातं तर प्री प्रोसेसर काय एक्झिक्यूट होतात किंवा मॅक्रो एक्झिक्यूट होतात. ठीक आहे. त्यामुळे परफॉर्मन्स काय होतो ऑप्टिमाइज होतोय. ठीक आहे. त्यानंतर बघा युझिंग मॅक्रोज conditional compilation enables distinct section of the code to be included and removed based on the predetermined circumstances. म्हणजे याच्यामध्ये बघा जर आपण कंडिशनल कंपायलेशन जर मॅक्रोज यूज केले किंवा डेरिव्हेटिव्ह यूज केले तर डिपेंडिंग अपॉन दॅट कंडिशन द कोड विल बी एक्झिक्युटेड. राईट. देन बघा नेक्स्ट पॉईंट आहे मॅक्रोज बेस्ड प्रॅक्टिसेस. त्याच्यामध्ये बघा फॉर ऑब्जेक्ट लाईक मॅक्रोज use constant. If possible, use object like macros for constant to make the code more readable and make any necessary adjustment simpler. बघा जर तुम्हाला प्रोग्राममध्ये कॉन्स्टंट वगैरे डिफाईन करायचे असेल किंवा कॉन्स्टंट यूज करायचे असतील तर काय करायचे आपण, ते जे काही कॉन्स्टंट आहेत ते ऑब्जेक्ट लाईक मॅक्रो डिक्लेअर करायचे. कसे करायचे, ऑब्जेक्ट लाईक मॅक्रोज डिफाईन करायचे की जेणेकरून कोड कसा होईल मोर रिडेबल असेल आणि नेसेसरी ॲडजस्टमेंट पण तिथं केल्या जातील. त्यानंतर नेक्स्ट आहे मॅक्रो विथ फंक्शन फॉर बेसिक ऑपरेशन्स. जेव्हा आपल्याला बघा की वन लाईन ऑपरेशन असतील किंवा स्ट्रेट फॉरवर्ड कोड जर असेल तर त्या ठिकाणी आपण मॅक्रो विथ फंक्शन जे आहे ते यूज करू शकतोय. त्यानंतर यूज प्रीडिफायनर मॅक्रोज वाईजली. जेवढे काय प्रीडिफायनर मॅक्रोज आहेत ते काय करायचे मोस्टली यूज करायचे. ठीक आहे. तर हे काय तर मॅक्रोज बेस्ड प्रॅक्टिस आहेत. त्यानंतर बघा मॅक्रोज अँड कंडिशनल कंपायलेशन. त्याच्यामध्ये बघा वेन कंडिशनल कंपायलेशन इज युज्ड मॅक्रो सिग्निफिकंटली कॉन्ट्रीब्यूट युटिलायझिंग द हॅश इफ डिफाईन, हॅश इफ नॉट डिफाईन, हॅश एल्स अँड हॅश एंड इफ डिरेक्टिव्ह. म्हणजे जेव्हा आपण कंडिशनल कंपायलेशन यूज करतो तेव्हा तुम्हाला हे जे काय आहेत तर डिरेक्टिव्ह यूज करायला. कोणते, हॅश इफ डिफाईन, हॅश इफ नॉट डिफाईन, हॅश एल्स आणि hash end if directives. It gives the compiler the ability to include or reject code blocks depending on a precise criteria. जे हे जे काही कंडिशनल कंपायलेशन जे मॅक्रोज आहे तर ते काय करतो स्पेसिफिक क्रायटेरिया असेल किंवा स्पेसिफिक कंडिशनवरून काय होतं कोड एक्झिक्यूट केला जातो किंवा रिजेक्ट केला जातो डिपेंडिंग अपॉन दी कंडिशन.
ठीक आहे. देन नेक्स्ट कन्सेप्ट आहे बघा, युजिंग इनलाईन फंक्शन वर्सेस मॅक्रोज. तर इनलाईन फंक्शन पण एक कन्सेप्ट आहे, तर दोन्हीमध्ये डिफरन्स काय आपण बघूयात. इनलाईन फंक्शन ऑफर्स comparable advantages to macros while avoiding some of the possible drawbacks of the macros. तर काही मॅक्रोचे काही ड्रॉबॅक्स आहेत, ते ड्रॉबॅक्स काय केले तर याच्यामध्ये इनलाईन फंक्शन मध्ये रिमूव्ह केलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर मॅक्रोज कॅन इनहान्स स्पीड सिन्स दे डायरेक्टली रिप्लेस द कोड. तर मॅक्रोमुळे काय होतं, जी काही स्पीड आहे प्रोग्राम एक्झिक्युशन तो काय होतं, इनहान्स होतो बिकॉज ऑफ दे डायरेक्टली रिप्लेस द कोड. तर काय होतं, मायक्रोनेम ज्या ज्या ठिकाणी आपण यूज करू मॅक्रोनेम, त्या त्या ठिकाणी त्याचा कोड काय होतो, रिप्लेस होतो. ठीक आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट आहे, मॉडर्न कंपायलर्स मे फ्रिक्वेंटली इनलाईन appropriate functions मेकिंग देम अ सेफर ऑप्शन इन अ मेनी सर्कमस्टन्सेस. जी काही मॉडर्न कंपायलर्स आहेत त्याच्यामध्ये मोस्टली इनलाईन अप्रोप्रिएट फंक्शनच यूज केले जातात. ठीक आहे. तर बघा आज आपण प्रीपोसर मधला फर्स्ट पार्ट बघितलेला आहे, ज्याच्यामध्ये काय होतं बेसिक होते. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये रिमेनिंग जो पार्ट आहे प्रीपोसर तो कव्हर करणार आहोत. ओके ठीक आहे, थांबूया.